सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित प्रकल्पग्रस्त पुन्हा आपल्या मूळ गावी परतले आहेत. आता आम्ही इथेच मरणार अशी ठाम भूमिका घेत जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखंडी, कुसापूर, तांबी आणि वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन नाकारून पुन्हा आपल्या गावात संसार थाटला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ठाणे जिल्ह्यातील एकसळ, सांगाव येथे त्यांना आदिवासींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच मूलभूत सुविधा नसल्यामुळे जगणे अवघड झाले आहे. त्यामुळेच या कुटुंबांनी आम्ही आता आमच्या मूळ गावी राहणार असा निर्धार केला असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना परत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला असून सध्या तेथील कोर क्षेत्रात त्यांनी ठाण मांडले आहे. पुनर्वसन झालं आणि त्या पुनर्वसनापासून जे 10 वर्ष झाले आपले जे हाल चाललेत ते हाल सहन न झाल्याने आपण आज हा परतीचा प्रवास चालू केलाय. त्याची कारण म्हणजे सुरुवातीला आपल्या 120 कुटुंबांसाठी 242.39 हेक्टर शासनाने आपल्यासाठी मंजूर केलं, डिसफॉरेस्ट करून आणलं आणि प्रत्यक्षात जमीन वाटपाच्या वेळेस मात्र 120 पैकी फक्त 64 लोकांना जमीन देण्यात आली आणि ती अर्धवट दिली. त्यावेळी सांगितलं की आम्ही तुम्हाला 18 वर्षाच्या मुलांना स्वतंत्र कुटुंबाचा दर्जा देऊ, त्यांना आम्ही पुनर्वसन मोबदला देऊ, दिलेलं नाही. उर्वरित 54 लोकांचं पुनर्वसन आम्ही दुसऱ्या टप्प्यात करू, ते आजही दिलेलं नाही. गायरान जमीन दिलेलं नाही. आपल्या सर्व लोकांचा शेती व्यतिरिक्त मुख्य व्यवसाय म्हणजे जनावर, दूध, दुग्ध व्यवसाय. आज तिथे गुरा चारा जागाच नाही, गायरान तिथे गेलेलं नाही. त्यामुळे तिथं गुरं घेऊन जायचं कुठे लोकांनी बघा तिथे मशीन मरून पडलेत. लोकांनी जनावर सोडून दिली, काहींनी जनावर विकून टाकली. एवढे हाल, उपजीविकेचं साधन कुठलं नाही आणि तिथं अचानक आदिवासींचं अतिक्रमण. जर वन विभागाला तिथं माहिती होतं की तिथं आदिवासींचं अतिक्रमण आहे, एका समाजाचं, स्थानिक समाजाचं अतिक्रमण आहे, तर तिथं आमचं त्यांनी पुनर्वसन करायलाच पाहिजे होतं. आज ते येऊन ढकलून दिले आम्हाला आणि हात वर करतायत. ठाणेवाले म्हणतात सातारावाल्याला जावा, साताराला म्हणतो की ठाणेवाल्याला जावा. अशा परिस्थितीत आपले हाल चालू आहेत आणि अशा परिस्थितीत हाल चालू असताना 10 वर्षाला आपण याचा पाठपुरावा करतोय, शासनाकडे पत्रव्यवहार करतोय, शासन याची काही दखल घेत नाही. त्यामुळे आज आपण सगळ्या जाजाला कंटाळून आज या ठिकाणी स्थलांतरित करून आपल्या मूळ गावी आलेलो आहोत. तर आपण सर्वांनी त्याच्यावर ठाम राहूया. जोपर्यंत शासन आपल्या जागेवर येऊन आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत नाही, आपल्या 54 कुटुंब सुद्धा मागे आहेत, 18 वर्षाच्या मुलांचा विषय मागे आहे, हे सगळे विषय मार्गी लागेपर्यंत आपण इथे ठाम राहायचं आहे. तोपर्यंत इथून कुणी हलायचं नाही. आणि या फॉरेस्ट लोकांना खाणं पिणं घालून पहिले पगार आता याची मिळतात बँकेवर. पहिलं पगार ती बघा पोरांची पण माझ्या गाई म्हशी ह्या फॉरेस्टाने मारल्या आणि मला राहा म्हणले, खाल्लं पेलं 100 लिटर दूध त्याने खाया प्यायचे. मी येतो, मी कुठनं मालदेव ते चिपळून साजरी उतरून जाणार. 11 भावंड जगवली आणि 12 मुलं, म्हणा पत्नी एकच. अक्षरशः शासनाने आमचं घर पण जाळलं त्या ठिकाणी, न विचारता न काय करता घर वगैरे आमचं. आज गुरं असून माझा आता ही गुरं वनवन फिरतायत अशीच. आम्ही ही जनावर आहेत इकडे, माझी जनावर आहेत ना, माझी इकडे लेकीच्या गावाला जनावर आणली. मगर मॅडम होती, तिनं बिचारीनं काढून दिली आणि इकडे आणल्यानंतर इकडे आमचे हाल नाही झाले. आम्ही नेत नसल्यामुळे इथे आतमध्ये पण गुरं मेलेले आहेत आमची. आहेत लाईव्ह मध्ये तिथे त्यांचं सांगाड्याचे पडले ना, ते आहे तिथे. त्या लोकांनी 2-2 पुनर्वसन बघितले. चारायला काय नाही तिकडे, कशी नेणार इकडून आम्ही? ते इकडेच मेलेले काय वाईट आहे त्यांचं जीवन ते जगतात. आम्हालाच तिकडे जगायला काय नाही, तर आम्ही इकडे येऊन कसं तिकडे जाऊन त्यांना नेऊन आम्ही काय करणार देणार त्यांना? आम्हालाच खायचे प्रॉब्लेम आहे, तिकडे जायला यायला साधन नाही. 1 एकर जमीन दिली, 1 एकर जमीन दिली, मुलगा 7, मी 8 खाते. जर काय करणार, माझंच खाता फक्त आहे. एका मुलाचं नाव मुलांचीच भांडणं झाली, मग आपला इकडे निघून आलो. मग हे काय शासन? बरं, आज शासनाकडे मुद्दा नाही आहे, हा मुद्दा कोणाकडे आहे? फॉरेस्टवाल्याकडे. आणि बेन साहेब जेव्हा तिथे गावले तेव्हा म्हणला मालदेवचा वाघ इकडे कुठे, ते ठेवी देते म्हणजे पगार तुम्हाला देता येणार नाही. मी भरत शामराव कोकरे, हे माझे वडील आहेत. आमचं गाव, मूळ गाव मालदेव, ह्या वासोट्याच्या खाली मालदेव गाव आहे. त्या मालदेव गावी आम्ही तर आमचं तर आयुष्य 45-45 वर्षाचं आहे. माझं तर आयुष्य गेलं. माझ्या वडिलांचं गेले 80 ते 90, आता 90 आहे त्यांची, 90 वर्ष ते तिथे राहतात. आणि तिथून आम्ही पुनर्वसन या नावाखाली या सर्वांबरोबर आम्ही पण तिथून हल्लो गेलो.
हां सॉरी ते मध्ये येऊन बोल. साधा सेन्स आहे ना, बोला. पुनर्वसन या नावाखाली आम्हाला सागाव एक्सेल भिवंडी तालुका जिल्हा ठाणे या ठिकाणी आम्हाला हलवलं गेलं आणि आता तिथे जाऊन 10 वर्ष आली. तिथे आम्हाला आमच्या वडिलांच्या नावावर फक्त 1 एकर जमीन देण्यात आली आणि प्लॉट म्हणून देण्यात आला ते. आणि त्या 1 एकर जमीन दिली ती खूप लांब दिली आणि त्या जमिनीमध्ये जाण्याचा खूप त्रास आहे तिकडे आणि दलदलची जागा आहे, जायला खूप त्रास होतोय. आमची एकच अपेक्षा आहे की या शासनामध्ये आमच्या इथले भूमिपुत्र सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या गावाचेच आम्ही आहे आणि त्यांना आमची एक अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या ह्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये लक्ष घालून आमच्या ज्या व्यथा आहेत, अडीअडचणी आहेत, तिकडे खूप त्रास होतोय, समस्या आहेत. भिवंडी सागाव एक्सेल येथे खूप लोकांचा, तिकडच्या स्थानिक लोकांचा, आदिवासी समाजाकडून किंवा अनेक अजून काही लोकांकडून आम्हाला त्रास होतोय तिथे. तर त्या सर्व यांच्यावर त्यांनी हे करून आम्हाला लक्ष देऊन आमच्या ह्या पुनर्वसनमध्ये लक्ष देऊन त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची खूप त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.